कीर्तन करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही नो हे बाध काम दुर्जनाची क्रोध प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरोपणा करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू मान्य विश्वमान्य विश्वभूष्य विश्वप्रिय क्षणमय स्वरूप असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगतवंदने जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा सेवे करता निवडलेला अभंग या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या कीर्तनाचं महत्व सांगतात आणि जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं नामचिंतन करायला सांगतात. विठ्ठल अभंगाला चिंतन करण्या अगोदर काही थोडासा अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक जगतधा रुक्मिणी प्राण संजीवन ज्ञानांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांचे माऊली अनाथाची माय कैवल्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या कृपाशीर्वादानं जगतवंदने जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपाशीर्वादानं आदिकुलून सकल साधू संतांच्या कृपाशीर्वादानं भगवंताच्या कृपाशीर्वादानं सालाबादाप्रमाणे चालत असलेला हा भव्य दिव्य अशा प्रकारचा अखंड हरणम सप्ताह आणि या सप्ताहामधले आजची पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या बालकाकडं माझ्यासारख्या पामराकडं माझ्यासारख्या अज्ञानाकडं सर्व गावकऱ्यांकडून सर्व ग्रामस्थ मंडळाकडून ही आलेली ही कीर्तनाची सेवा अतिशय सुंदर अशा प्रकारचं गोड अशा प्रकारचं दृष्ट लागावं एवढं सुंदर हे केलेलं कार्यक्रमाचं निवेदन आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच वयोवृद्ध मंडळी ज्ञानवृद्ध मंडळी तपवृद्ध मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी परिचित अपरिचित मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहात तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देऊन मी माझ्या सेवेला सुरुवात करणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्वच मंडळी त्यामध्ये ज्यांनी सुंदर अशा प्रकारची गुणाशी चाल गायली अशा असणारे आदरणीय वंदनीय परमपूज्य आमचे परममित्र असणारे आमचे आदरणीय किशोर महाराज असतील एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं वंदन आहे ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचनंतर आमचे आदरणीय वंदनीय दत्ता महाराज आहेत एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं वंदन आहे ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्याचनंतर आमचे आदरणीय वंदनीय परमपूज्य महाराजांचं नाव सागर महाराज आहेत एकदा महाराजांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं वंदन आहे ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. पखवाजाची साथ करण्यासाठी जे उपस्थित आहेत अशा असणारे आदरणीय वंदनीय मृदंग विशारद मृदंग सम्राट आमचे प्रदीप महाराज आहेत एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं वंदन आहे ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आदरणीय बाबा गावातलेच ना त्यांनाही माझं वंदन आहे. आधी करून गावातील सर्वच परिसरातील वयोवृद्ध मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहात तुम्हाला सर्वांना वंदन आहे. बालगोपाळ मंडळी कीर्तनाला उपस्थित आहे तुम्हालाही वंदन आहे. आमचे आदरणीय नितांत प्रेम करणारे आमचे लक्ष्मण महाराज आहेत त्यांनाही माझं वंदन आहे म्हणजे आमचे मामा त्यांनाही माझं वंदन आहे. आधी करून सर्वच मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहे. विनयकरी बाबा असतील त्यांनाही माझं वंदन आहे. असे जे दृष्ट लागावे असे चोपदार आहेत त्यांनाही माझं वंदन आहे. तुम्हाला सर्वांनाच वंदन करून आदरणीय हार्मोनियम वाजवण्यासाठी बाबा उपस्थित आहेत त्यांनाही माझं वंदन आहे. तुम्हाला सर्वांनाच वंदन करून ज्ञानोबाराय जशी बुद्धी देतील तशी भगवंत जशी बुद्धी देतील तशी या भंगाचा अर्थ भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल एकदा माईक सिस्टीमसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. वा गोड माईक सिस्टीम आहे सुंदर माईक सिस्टीम आहे. कार्यक्रम जसा आहे तशी माईक सिस्टीम आहे. त्यांना हे माझं वंदन आहे. आदरणीय दादांचं यूट्यूब चॅनल आहे एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना हे माझं वंदन आहे. कीर्तन बघितल्याच्या नंतर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब बटनला दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे तुमच्या ॲड सगळ्या मी देऊन टाकतो काही चिंता करायची गरज नाही. तुम्हालाही माझं वंदन आहे. तुम्हाला सर्वांनाच वंदन करून सेवेला सुरुवात करतो. आमचे आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू आमचे सोनाजी महाराज असतील त्यांनाही माझं वंदन आहे. गावातील परिसरातील काही मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. परिचित अपरिचित मंडळी आहात तरीसुद्धा तुम्हाला सर्वांना वंदन करून मी माझ्या सेवेला सुरुवात करतो. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. ऐका या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला खऱ्या कीर्तनाचं महत्त्व सांगतात. पहिला मुद्दा एवढं तोला मोलाचं शरीर तुम्हाला मला भेटलंय हे कशा करता भेटलंय तर त्याचे महाराजांनी 3 कारणं सांगितले. पहिलं कारण सांगितलं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि तिची झाली अंगे हरिरूप. जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी वासना शिल्लक राहिली की जीवाला जन्म घ्यावा लागतो. हे झालं जीवाला जन्म घ्यायचं पहिलं कारण. महाराजांनी जीवाला जन्म घ्यायचं दुसरं कारण सांगितलं जन्मा येणे घडे पातकांचे मूळ आणि संचिताचे फळ भोगावया. जन्माला आल्याच्या नंतर जे पाप शिल्लक राहतं ते संचित रूपाने फेडण्याकरता जीवाला जन्म घ्यावा लागतो दुसरं कारण. आणि महाराजांनी जीवाला जन्म घ्यायचं तिसरं कारण सांगितलं. महाराज सांगतात केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले आयुष्य किती. अर्थातच माणसाचं काहीतरी कर्म शिल्लक राहिलं की जीवाला जन्म घ्यावा लागतो. ऐका वासना पाप आणि कर्म ह्या 3 गोष्टी मनुष्याच्या शिल्लक राहिल्या की मनुष्याला जन्माला यावा लागणार आहे. का हो महाराज
आमचं सुद्धा वासना पाप आणि कर्म ह्या तीन गोष्टी शिल्लक आहेत का? हो बरोबर आहे. आपलं सुद्धा वासना पाप आणि कर्म ह्या तीन गोष्टी शिल्लक आहेत. ह्याच्यामुळे एवढं तोलामोलाचं शरीर तुम्हाला आम्हाला भेटलंय. पण हे शरीर भेटल्याच्या नंतर भगवंताचं नामचिंतन तुमच्या आमच्या मुखामधून घडावं. कारण देवानं जे शरीर दिलंय कशासाठी तर महाराज सांगतात, देवे दिला देह भजना गोमटा आणतो या झाला फाटा बाधिकेचा. जगाच्या चालक मालकानं भगवंतानं हे शरीर जर कशासाठी दिलं असेल तर भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दिलंय. महाराज देवाची भक्ती करायची, जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं नामचिंतन करायचंय आम्हाला मान्य आहे. पण नेमकं देवाकडं जात असताना कोणत्या देवाकडं जावं आणि कोणत्या देवाची भक्ती करावी? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तिने विना जीवा सुकून होय. नाही तर जगाच्या पाठीवर देवाचा विचार करायचा झाला तर अनेक देव आहे. कीर्तनात बसलेल्या एखाद्याला जर प्रश्न विचारला जगाच्या पाठीवर देव किती, तर तुम्ही आम्ही किती सांगणार आहेत? किती देव आहेत बाबा? 33 कोटी. मग जगाच्या पाठीवर 33 कोटी देव असताना कोणत्या देवाकडे जावं आणि कोणत्या देवाची भक्ती करावी? महाराजांनी जायला सांगितलं, पण कुठं? महाराज सांगतात, पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी होता वेळ. महाराजांनी पंढरपूरला जायला सांगितलं. का पंढरपूरला जायला सांगितलं? पंढरपूरला जाण्याचं कारण काय? तर महाराज सांगतात, उदंड पाहिले उदंड ऐकिले पण ऐशी चंद्रभागा ऐशे भीमातीर आणि आईसा विठेवर देव कोठे. विठेवरचा देव भीमातीर आणि चंद्रभागा ही बघायला कुठं भेटत असं तर ती फक्त पंढरपूरला आहे. याच्याकरता महाराज सांगतात, जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसानं जावं, पण कुठं जावं? पंढरपूरला जावं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाचं जे मन आहे, माणसाचं मन एवढं चंचल आणि चपळ आहे, या मनाला जायला न्यायला कुठल्या प्रकारचा वेळ लागत नाही. याला प्रमाण आहे. महाराज सांगतात, महाराज सांगतात, मन चंचल चपळ जाता येता नलगे वेळ. या मनाला जायला न्यायला कुठल्या प्रकारचा वेळ लागत नाही. एवढं मन चंचल आणि चपळ आहे. विचार करा, आता आपल्या गावाहून पुण्याचं अंतर किती किलोमीटरचं आहे हो? किती? 250 किलोमीटर आहे. आपल्या गावाहून पुण्याला जर बसने जायचं म्हणल्याच्या नंतर किती तास लागतील? 6 तास. स्वतःच्या गाडीनं जायचं म्हणल्याच्या नंतर 4 तास. मग आपल्या गावाहून जर पुण्याला विमानानं जायचं म्हणल्याच्या नंतर किती तास लागतील? अर्धा तास लय झाला. आता तुमचा फार मोठा प्रश्न आहे की आपल्या गावामध्ये विमानतळच नाही. बरोबर आहे का नाही? डोकेवाडी खरं आहे का नाही? आपल्या गावामध्ये विमानतळ नाही हे तुम्हाला फार मोठा प्रश्न आहे. पण जरासं डोकं लावा बरं डोकेवाडी. लक्षात ठेवा, नारदाच्या गादीवर खोटं बोलणार नाही. आपल्या गावामध्ये सुद्धा विमानतळ होणार आहे. आता सगळ्या मंदिरासमोर पांडुरंगाच्या भगवंताच्या समोर बोलतोय, तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलतोय, मला पुरावा द्यायला लागेल की नाही? बरोबर आहे का नाही? आपल्या गावामध्ये सुद्धा विमानतळ होणार आहे. नारदाच्या गादीवर बोलतोय, खोटं बोलणार नाही. पण कधी माहिती आहे का? मी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर. आता विचार करायचा आहे, तुमच्या हातात आहे मला मुख्यमंत्री करायचं का नाही. बरोबर आहे का नाही? मी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आपल्या गावामध्ये विमानतळ आणू शकतो. महाराज इकडे लक्ष द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. माझा सांगण्याचा हेतू आहे, आपल्या गावाहून जर पुण्याचं अंतर बघितलं तर 250 किलोमीटर आहे. बसने जायचं म्हणल्याच्या नंतर 6 तास लागतात. स्वतःच्या गाडीनं जायचं म्हणल्याच्या नंतर 4 तास लागतात. आणि विमानानं जायचं म्हणल्याच्या नंतर अर्धा तास लागतो. पण माणसाचं मन एवढं चंचल आणि चपळ आहे, या मनाला जायला आणि यायला कुठल्याच प्रकारचा वेळ लागत नाही. पण हे मन जर काय एकदा भगवंताच्या चरणाशी लागलं तर मग महाराज सांगतात, परत माघारी येत नाही. याच्या See
आवाज थोडासा व्यवस्थित करा, मागे आवाज जात नाही आणि इथं आवाज रिटर्न येतोय मला. तो मागचा इथं हे बघा, सभामंडपामध्ये जो आहे ना आवाज रिटर्न येतोय, गोंगाट होती इथं, शब्द करणार नाही. हॅलो 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 करण्याचं जास्त झालं थोडंसं. हॅलो हॅलो अरे बघा, एकदा जर का ह्या भगवंताच्याकडे जर गेलं तर मग महाराज सांगतात, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील या. हा भगवंताचं चरण बघितल्याच्या नंतर पूर्ण अशा प्रकारचा सिनभाग निघून जातो. महाराज सांगतात, भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद, पण कशामुळं? आता कोठे धावे मन आणि तुमचे चरण देखील या. हा भगवंताचा चरण बघा जीवनामधला पूर्ण अशा प्रकारचा सिनभाग निघून जातो. महाराजांनी जायला जर कुठं सांगितलं असं तर त्या जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे जायला सांगितलं. एकच कोणता तरी देव आपलासा करा, त्या देवाकडे जा आणि त्या जगाच्या चालक मालकाची भगवंताची भक्ती करा. दादा मला लय विक्षेप होतो त्या करण्याचा, तो बंद करून टाका बरं. हॅलो 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 हां हॅलो ओके. विठ्ठल विठ्ठल त्याच्याकरता महाराज सांगता, जीवनामध्ये जीवन जगत असताना त्या जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे जावं. जीवनामधला पूर्ण अशा प्रकारचा सिनभाग निघून जातो. महाराजांनी जायला सांगितलं, एकच कोणचा तरी देव आपलासा करा. एक धरिला महाराज सांगतात, एक धरीला चित्ती आणि आम्ही रोकुमाईचा पती. जीवनामध्ये जीवन जगत असताना एकच कोणता तरी देव करावा, त्या देवाकडे जावं आणि त्या भगवंताची भक्ती करावी. माणसाचं तेवढं आयुष्य नाही की तेवढे देव आहेत. महाराज सांगतात, अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालो तो पिढा रोग क्षय आणि काय भजनासी उरले ते पाहेगा. माणसाचं तेवढं आयुष्य नाही, तेवढे देव आहे. त्याच्याकरता महाराज सांगतात, जीवनामध्ये जीवन जगत असताना एकच कोणता तरी देव करावा, त्या देवाकडे जावं आणि त्या जगाच्या चालक मालकाची भगवंताची भक्ती करावी. मग महाराज एकच देव करायचा आहे आपलासा, मग नेमका कोणचा देव आपलासा करून घ्यायला सांगितला? पंढरीच्या पांडुरंगाला आपलंसं करून घ्यायला सांगितलं. मग देवाकडे जायचंय, जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं नामचिंतन करायचंय. याला कुठल्या प्रकारचं वेळेचं काळाचं वयाचं बंधन आहे का? ऐका, याला वेळेचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही, वयाचं
आनंद महाराज. आज असं वाटत नाही की कार्यक्रमाचा पहिला दिवस असेल म्हणून, आणि त्यातले त्यात आजचा कार्यक्रम आपल्या गावात चाललाय असं तर वाटतं ना. आज असं वाटायला की आपला जो कार्यक्रम आहे साक्षात पांडुरंगाच्या दरबारामध्ये पंढरपूरला चालला का. गोड वातावरण आहे महाराज. म्हणजे तर बघितलं, गाणारे चांगलेत, वाजवणारे चांगलेत, ऐकणारे चांगलेत, सगळे चांगलेत म्हणून कार्यक्रमाची मजा आहे. नाही तर काही उपयोग नाही. काही काही गावाला कीर्तनाला गेला तर तिथं गाणारे नसतात आणि वाजवणारे नसतात महाराज. पण इथं सगळे एक नंबर आहेत बघा. गायनाचार्य बी एक नंबर आहेत, वाजवणारे बी, बोला नका सगळंच मी गुंतून घ्यायचंय, जरा बोलत चला. गाणारे सुद्धा, ऐकणारे, वाजवणारे, मग सगळेच एक नंबर आहेत. मी 2 नंबर आहे का? सगळेच एक नंबर आहेत, गाणारे, वाजवणारे, ऐकणारे. आणि जर सगळे एक नंबर असतील तर कार्यक्रमाची मजा आहे. काही काही गावाला कीर्तनाला गेला तर गाणारे नसतात, वाजवणारे नसतात, सगळे चांगले असले पाहिजे. एका गावामध्ये मी अभंग घेतला होता, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. मागचा म्हणणारा काय म्हणला माहिती का? शिवभोळा चक्रवर्ती तुई माय मही चुलती. बघा काय करायचे सांगा. याच्याकरता गाणारे, वाजवणारे, ऐकणारे चांगले असले पाहिजे बघा. आणि सगळे चांगलेत महाराज. इकडे लक्ष द्या, ऐका. महाराज सांगतात काळ वेळ, ऐका. भगवंताचं नामचिंतन करायचंय ना, याला काळाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही. हे भगवंताचं नामचिंतन करत असताना कधीही करा, कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम. बरं महाराज, देवाला आपलंसं करून घ्यायला धन लागतं, श्रीमंती लागते की पैसा लागतो? देवाला जर आपलंसं करून घ्यायचं असेल तर त्याला धन लागत नाही, त्याला श्रीमंती लागत नाही आणि त्याला पैसा सुद्धा लागत नाही. मनामध्ये भाव ठेवा, मनामध्ये निष्ठा ठेवा आणि मनामध्ये प्रेम ठेवा. भाव असल, निष्ठा असल, प्रेम जर असल तर जगाचा चालक मालक भगवंत आपलासा झाला म्हणून समजावं. महाराज सांगतात प्रेम सुख दे, प्रेम सुख दे आणि प्रेमाविन नाही समाधान. पण सध्याच्या काळात प्रेम नावाची गोष्टच राहिलेली नाही. लोक बोलत असताना सुद्धा प्रेमानं बोलत नाहीत महाराज. जिथपर्यंत स्वार्थ दडलेला आहे तिथपर्यंत प्रेमानं बोलतात आणि एकदा सगळं संपलं की कोणी प्रेमानं बोलत नाही महाराज. महाराजाला यायला थोडा उशीर हो द्या बरं का मामा, थोडाही उशीर हो द्या. मग कुणी का असाना, थोडा जरी उशीर झाला, महाराज कुठपर्यंत आले, महाराज कधी येणार आहे, महाराज लवकर या. आणि एकदा कीर्तन झालं की महाराज तिकडं उल्हातला की नदीत पडला तिची त्याला मिळ नसतो महाराज. माणसानं बोलत असताना प्रेमानं बोलावं महाराज. प्रेमानं बोलल्याच्या नंतर काही होतंय. एक उदाहरण सांगता येईल का? एका गावामध्ये मी कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं आणि जेवायला बसलो. माझ्या शेजारी एक जण जेवायला बसला आणि एक जण चपाती वाढायला आला. महिला मंडळ तुमच्याकडे चपाती म्हणतात की पोळी म्हणतात? चपातीच म्हणतात ना, कारण प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते बघा. हां, कारण आमच्याकडे माणसं मेल्याच्या नंतर जाळतात, तुमच्याकडे कसं आहे मेल्यावर जाळतात ना. हां, म्हणजे बरोबर आहे. आमच्याकडे कीर्तन झाल्याच्या नंतर महिला मंडळी एका रांगेत, पुरुष मंडळी एका रांगेत महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येतात. तुमच्याकडे येतात का? येतात. आमच्याकडे रिकाम्या हातात नाही येत बरं. आमच्याकडे 500-500च्या नोटा घेऊन येतात. हां, बाया म्हणतात महाराज पैसे मागायला सोबत काहीच आणलं नाही. महिला मंडळ टेन्शन घेऊ नका, मी कानातलं घेतो.
मी मणी घेतो. अहो असंच एका कीर्तनामध्ये म्हणलं मी मणी घेतो. एका बाईनं मला काळे मणी दिले. का आता हाणू हाणू घ्यावा का सांगा बरं. अहो काय वाकडं चालतात महाराज काही काही जण महाराज. एक जण हॉटेलमध्ये गेला आणि हॉटेलवाला मला इकडे ते मला काय ते मला तुझ्याकडं गरम काय ते मला अच्छा आहे नाही ना मला त्याच्यापेक्षा गरम काय ते मला पुरी भाजी नाही ना मला त्याच्यापेक्षा गरम काय ते मला उताप पाय नाही ना मला त्याच्यापेक्षा गरम काय. त्याला जर राग आला आणि रागाच्या भरात म्हणला माझ्याकडे सगळ्यात जास्त गरम इस्तू म्हणला इस्तू हे इस्तू मला की हे लगेच कसं करतो आणि एक प्लेट इस्तू ह्यानं एक प्लेट इस्तू आणला ठेवला त्याच्या पुढं हे न खिशातून बिडी काढली इस त्याला चिथली आणि वडीत निघून गेला. आता किती वाकडं चालतात महाराज काय करायचे सांगा बरं. इकडे लक्ष द्या विनोदाचा भाग सोडून द्या. सांगण्याचा हेतू आहे माझा. शेजारी एक जण जेवायला बसला मी जेवण सुरू केलं आणि एक जण चपाती वाढायला आला. शेजारी बसलेला कसं करतो वाढ वाढ महाराजाला भेटत नसते वाढ म्हणजे माझ्या घरी मी काय गाजऱ्या गोत खातो का काही मिळच लागत नाही महाराज. माणसानं बोलत असताना प्रेमानं बोलावं. एक वाक्य लक्षात ठेवा. प्रेमानं जग जिंकता येतं त्यात काहीच नवल नाही. प्रेमानं जगाच्या बापाला सुद्धा जिंकता येतं याच्यात फार मोठं नवल आहे. जगाच्या चालक मालकाकडे जायचे भगवंताकडे जायचे. धन लागत नाही श्रीमंती लागत नाही सांगतात काही नलगे एक भावोचे कारण आणि तुका म्हणे आण विठोबाची. भगवंताला देवाला काही लागत नाही. मनामध्ये भाव ठेवा मनामध्ये निष्ठा ठेवा. जगाचा चालक मालक भगवंत आपलासा झाला म्हणून समजावं. धन लागत नाही श्रीमंती लागत नाही पैसा लागत नाही. या जगामध्ये तुमच्याकडं आमच्याकडं ज्ञान धन श्रीमंती भरपूर आहे पण हे काही कामाचं नाही. रावणाच्या श्रीमंतीचा रावणाच्या प्रपंचाचा जर विचार करायचा झाला तर महाराज सांगतात 1 लाख पोरं 1.25 लाख नातू आणि 80,000 बायका एवढा मोठा संसार एवढा मोठा प्रपंच त्याच्या श्रीमंतीचा जर विचार करायचा झाला तर आपण घरात सोनं ठुतो त्याची लंका सोन्याची होती. एवढी श्रीमंती असताना सुद्धा ज्यावेळेस रावण गेला त्यावेळेस 1 कवडी सुद्धा सोबत घेऊन सांगते कबडी नेली नाही सांगते कबडी नेली नाही कबडी गेली नाही सांगते कबडी गेली नाही सांगता तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ते कवडे गेले नाही. एवढी श्रीमंती एवढा मोठा संसार एवढा मोठा प्रपंच पण 1 कवडी सुद्धा सोबत घेऊन गेला नाही. शेवटी सगळं इथंच ठेवावं लागलं. तुमच्याकडे किती धन आहे तुमच्याकडे किती श्रीमंती आहे तुमच्याकडे किती पैसा आहे तुमच्या धनाला किंमत नाही तुमच्या श्रीमंतीला किंमत नाही तुमच्या पैशाला किंमत नाही. भगवंताकडे जायचंय जीवनामध्ये जीवन जगत असताना मनामध्ये भाव ठेवा आणि मनामध्ये निष्ठा ठेवा. ज्ञान हे अहंकाराचं काही कामाचं नाही. महाराज सांगतात कोडी याचे गोरे पण अंतैसे अहंकारी ज्ञान. महापूर आल्याच्या नंतर सगळं जाते म्हणे महापुरे झाडे जाते आणि तेथे लवाळे वाचते. लवाळ वाचतं लवाळ राहतं पण कशामुळं तर नम्र झाला भूता त्याने कोडीले हालता त्याने कोडीले हालता त्याने कोडीले हालता
महाराज सांगतात नम्र झाला भूता तिने कोंडेले अनंता. लवळ असं वाकून चालतं म्हणून राहतं. जीवनामध्ये ज्ञान भरपूर असू द्या पण ज्ञानासोबत जोड कशाची असावी तर नम्रतेची जोड असावी. महाराज सांगतात ज्ञान भरपूर आहे पण हे काही कामाचं नाही. याला जर भक्ती नसेल तर महाराज सांगतात भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. भक्ती जर नसेल प्रेम जर नसेल तर देवा हे ज्ञान आमच्या काहीच कामाचं नाही. देवा हे ज्ञान आम्हाला नकोय. महिला मंडळ माझ्याशी बोलत चला. पंचपक्वान्नाचं जेवण आहे पण त्याच्यात जर नसल काय चव लागल का अजिबात नाही. याला महाराज सांगतात तुका म्हणे अन्न अनजात नसता लवण किंवा रुचे नेदी अन्न अनजात नसता लवण. लवण म्हणजे मीठ आहे. पंचपक्वान्नाचं जेवण आहे पण त्याच्यात जर मीठ नसेल ना तसं अजिबात लागणार नाही. तसं ज्ञान भरपूर असू द्या पण हे ज्ञान काही उपयोगाचं नाही. हे ज्ञान काही कामाचं नाही. याला जर भक्तीची जोड नसेल तर याच्याकरता जीवनामध्ये जीवन जगत असताना महाराज सांगतात भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. ज्ञान असावं पण ज्ञानाला जोड भक्तीची असावी. तुमच्या ज्ञानाला तुमच्या धनाला तुमच्या श्रीमंतीला तुमच्या पैशाला काही किंमत नाही. भगवंताला आपलंसं करून घ्यायचं याच्याकरता भाव लागल याच्याकरता निष्ठा लागल. बरं मग महाराज जगाच्या चालक मालकाकडे जायचं याला वेळेचं बंधन नाही काळाचं बंधन नाही. कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम सकळ असे येते आहे अधिकार आणि कलिग उद्धार हरीच्या नामे. वय झाल्याच्या नंतर या लहानपणात या किंवा तरुणपणात या पण या आणि परमार्थ करा. महाराज सांगतात कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम. कामामध्ये काम करावं आणि काहीतरी राम राम म्हणावं. आता या वयात मी कीर्तन करतो या वयात मी धोतर घालतो तर मला सुद्धा बरेचसे जण म्हणतात महाराज या वयात. कारण मी महाराज म्हणून वाटत नाही. महाराज म्हणलं की वजन असलं पाहिजे. दाढी गाडी बॉडी त्याच्याशिवाय वजनच पडत नाही हो. काय 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 माणसं वजनदार असतात तो लबाड बोलत नाही. आमच्या गावात एक 1.5 क्विंटलची बाई आहे. खोटं वाटत असेल तर येऊन बघा. तिच्या घरामध्ये चोर घुसले. कशाला मरायला जावं का तिच्या घरात चोरायनं सांगा बरं. घरात चोर घुसले आणि बाईला जाग आली. बाईला जाग आली की एक चोर ह्या हातात धरला एक चोर ह्या हातात धरला खाली पाडले आणि अंगावर बसली. आणि अंगावर बसून स्वतःच्या पोराला काय म्हणली माहिती का पप्प्या जाय पटकन म्हणली पोलिसाला बोलून आण. पप्प्या बाहेर गेला आणि परत मध्ये आला. मध्ये आल्याच्या नंतर म्हणला मम्मी माझी चप्पलच सापडा नाही. चोर म्हणला माझी घालून जाय पण पोलिसाला बोलून आण. असे वजनदार माणसं असतात बघा. आपल्याकडे बघितलं दाढी नाही गाडी नाही बॉडी नाही त्याच्यामुळे आपलं वजनच पडत नाही. ऐका भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. याला वेळेचं बंधन नाही काळाचं बंधन नाही वयाचं बंधन नाही. जीवन जगत असताना जगाच्या चालक मालकाचं नामचिंतन करायचंय पण नेमकं कसं करावं. जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हाला आम्हाला एक अगदी सोपं साधन सांगितलंय. काय साधन सांगितलंय तर महाराज अभंगाच्या करावे कीर्तन करावे कीर्तन करावे
अभंगाच्या प्रथम चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात करावे कीर्तन मुखी गावे हरीची गुण. महाराजांनी कीर्तन करायला सांगितलं, मुखाने हरीचं गुण गायला सांगितलं. पण का हो महाराज, खऱ्या कीर्तनाचं महत्व सांगणार होते. कीर्तनाचे प्रकार आहेत कोणचे कोणचे का? गुण कीर्तन, लीला कीर्तन, सगुण कीर्तन आणि नामकीर्तन. ह्या 4 कीर्तनापैकी आम्हाला एकच कीर्तन करायचंय. मग कोणचं? गुण कीर्तन करू नका, लीला कीर्तन हे करू नका, सगुण कीर्तन हे करू नका. करायचं जर असेल तर नामाचं नाम कीर्तन साधन पैसो कीर्तन साधन पैसो नामसंकीर्तन साधन पैसोपे अन जळतील पापे जन्मांतरीचे. नामाचं जर कीर्तन केलं तर जेवढं पाप जन्माला आलंय तेवढं सगळं जळून जाईल. याच्याकरता महाराज सांगतात त्या नामाचं महत्व आणि नामाचं कीर्तन करायला सांगितलं. कारण देवानंच अवतार कशासाठी घेतलाय तर महाराज सांगतात धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवया नाम. देव असो संत असो किंबहुना तुम्ही आम्ही असो, जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाचा एक धंदा आहे. तसा देवाचा धंदा आहे. कोणचा? महाराज सांगतात घेऊनी चक्र गदा हाची धंदा करीतो. कोणचा? भक्ता राखे पायापाशी अन दुर्जनासी संहारी. हातामध्ये चक्र अन गदा घेऊन भक्ताला पायापाशी ठेवून दुर्जनाचा नायनाट करणं. हा जर धंदा जर कोणाचा असेल तर हा धंदा देवाचा आहे. फक्त भक्त तसा असला पाहिजे, भक्ताचा भाव निष्ठेस असला पाहिजे. महाराज सांगतात निष्ठावंत भाव भक्ताचा सोधर्म निर्धार हे वर्म चुको नये. निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास अन पाहू नये वास अनेकाचे. भक्त कसा असला पाहिजे? भक्ताचा भाव निष्ठेस असला पाहिजे. मग निष्ठा सांगत असताना अनेक निष्ठा सांगितल्यात. गुरुनिष्ठा आहे, पतिनिष्ठा आहे, स्वामीनिष्ठा आहे, देवनिष्ठा आहे, भक्तनिष्ठा आहे. ऐका, पतिनिष्ठा जर बघायची असेल तर सीता मातेची बघा. भक्तनिष्ठा जर बघायची असेल तर हनुमंतरायाची त्रेतायुगातली कथा आहे. गंधमादन नावाच्या वानराची बघा. काय निष्ठा होती महाराज? सीता मातेची निष्ठा तुमच्यासमोर मानतो. ज्यावेळेस सीता माता भांगेमध्ये सुंदर लावत होत्या त्यावेळेस हनुमंतराय तिथं जातात. सीता माता ज्यावेळेस भांगेमध्ये सुंदर लावत होत्या त्यावेळेस हनुमंतराय तिथं जातात आणि प्रश्न विचारतात, माते तुम्ही भांगेमध्ये का सुंदर लावता? महिला मंडळ, भांगेमध्ये का बरं सुंदर लावावा? भांगेमध्ये सुंदर लावण्याचं कारण काय? बोला. सगळे भारत देशातच जन्माला आलात ना, कोणालाच माहित नाही? मागं बसलेले झोपल्या का काय? जाग्याच आहेत ना? मग कशा करता लावावा सुंदर सांगा? बोला बोला, मोठ्यानं बोला. कोणाला माहिती आहे? कशा? कोणाचं? पतीचं. पतीचं आयुष्य वाढावं याच्याकरता काय लावावा? बोला. भांगेमध्ये सुंदर लावावा. हनुमंतराय जातात आणि हनुमंतराय सगळ्या अंगाला सुंदर लावतात. देवासमोर जातात आणि देवाला हात जोडतात. देव म्हणतात का रे बाबा सगळ्या अंगाला सुंदर लावला, लावण्याचं कारण काय? हनुमंतरायानं सांगितलं ज्यावेळेस मी मातेला प्रश्न विचारला भांगेमध्ये का सुंदर लावता तर मातेनं मला सांगितलं पतीचं आयुष्य वाढतं याच्याकरता भांगेमध्ये सुंदर लावावा. देवा माझं जे आयुष्य आहे माझं आयुष्य सगळं तुमच्यासाठी आहे. मी तर आता सगळ्या अंगाला सुंदर लावला आहे. आता तुमचं आयुष्य किती वाढेल सांगा? याला म्हणायचं भक्तनिष्ठा. ही हनुमंतरायाची भक्तनिष्ठा होती. गंधमादन नावाच्या वानराची भक्तनिष्ठा होती महाराज.
काय निष्ठा होते, काय निष्ठा होते ऐका रामावरती. शेवटच्या श्वासापर्यंत प्रभू रामावरती निष्ठा ठेवली महाराज, निष्ठा सोडली नाही. ऐका, युद्ध चाललं आणि त्या युद्धामध्ये कुंभकर्णाने वानराला हातामध्ये धरलं आणि हातामध्ये धरल्याच्या नंतर कुंभकर्ण त्या वानराला बोलू लागला, सांगू लागला, ऐक, वाचूनही माझ्या हातात आहे आणि मारणंही माझ्या हातात आहे. सांगून टाक, आजपासून मी रावणाचा जर म्हणलास तर तुला मी जीवनदान देईल. गंधमादन नावाच्या वानरानं उत्तर दिलेलं आहे. वानर म्हणला, ऐक रे कुंभकर्णा, अरे रावणाचं होऊन जगण्यापेक्षा, ऐका हा, अरे रावणाचं होऊन जगण्यापेक्षा रामाचं होऊन मेलेलं बरं, याला म्हणायचं भक्तनिष्ठा. ही भक्तनिष्ठा जर कोणाची होती ना तर गंधमादन नावाच्या वानराची भक्तनिष्ठा होते. जीवनामध्ये जीवन जगत असताना ह्या जगाच्या चालक मालकावरती, भगवंतावरती तशीच निष्ठा ठेवा. तो जगाचा चालक मालक भगवंत आपलासा झाला म्हणून समजा. पण किती सांगा, लोक ऐकतात का? किती जरी सांगितलं तर ऐकत नाहीत महाराज. आता जर बघितलं तर जमाना बदललाय महाराज, दुनिया स्टँडर्ड झाली, एवढा जमाना बदललाय. लोक बायकोला पिलू म्हणालेत, काय बिघडले आहेत का, काय का काही वेळच लागा नाही महाराज. बरं कुठं शुद्ध बोला ह्याची तरी अक्कल पाहिजे ना. एक जण हरिपाठ शुद्ध म्हणू लागला, ते काय म्हणला माहिती का, सर्व घंटी राम, काय घंटी का तिथं. अरे कुठं शुद्ध बोला हे तरी माणसाला कळालं पाहिजे महाराज. अगदी स्टँडर्ड बोलतात महाराज. पण माझ्या अंदाजानं तरी लोक आत्ताशी 50% बदललेत हा, अजून काही 100% बदललेले नाही का. तर आत्ताशी फक्त बुटा आणि चपला घालून जेवायला येतो. जेव्हा बुटात वरण भात घेऊन खाते तेव्हा म्हणायचं आता 100% बदलले. म्हणजे अजून काही 100% बदललेलं नाही, आत्ताशी फक्त 50% बदलले. मी मुंबईला कीर्तनाला गेलो महाराज. मी जेवायला बसलो आणि एक ताई आम्हाला जेवायला वाढण्यासाठी आल्या. त्यांच्या पायामध्ये चप्पल होती. मी म्हणलं, ताई तुमच्या पायामध्ये चप्पल आहे? त्या काय म्हणल्या माहिती का, हो महाराज ही वाढायचीच आहे. मी म्हणलं, अशा तुमच्या घरामध्ये नेमक्या चपला किती आहेत? ती काय म्हणली माहिती का, वाढायची वेगळी, शॉपिंग करायची वेगळी, फिरायला जायची वेगळी, स्वयंपाक करायची वेगळी, घरात घालायची वेगळी. मी म्हणलं, हाणायची एखादी असेल तर हाणा. म्हणलं, आता काय करता सांगा. किती जमाना बदललाय महाराज, किती दुनिया. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे. जगामध्ये काही खरं राहिलेलं नाही महाराज. एवढा जमाना बदलला. ऐका, एक पोरगी माझ्याकडे आली, मला म्हणली, महाराज मला लग्न करायचंय, नवरा कसा करावा? मी म्हणलं, बाई तुला कसा करायचाय? ती म्हणली, मला असा कोटीनं कमवणारा करायचाय, कोटीनं. मी म्हणलं, जर तुला कोटीनं कमवणारा नाही मिळाला तर तू काय करशील? ती काय म्हणली माहिती का, 50 लाखाचे 2 करीन पण कोटीचीच बराबरी करील. किती जमाना बदललाय सांगा बरं, किती दुनिया स्टँडर्ड झाली. अगदी स्टँडर्ड बोलतात महाराज, अगदी शुद्ध बोलतात. आणि आपल्याकडे खेड्या भागामधला कीर्तनाचा टाइम काय असतो? 9 ते 11. सिटीमध्ये तिकडं पुणे मुंबईला तिकडं जर कीर्तनाला गेला तर तिकडलाचा कीर्तनाचा टाइम 7 ते 9. 9ला कीर्तन संपावं आणि एखादा आमच्याकडे वा आणि आम्हाला म्हणा, चला महाराज आमची इथं चहा घेण्यासाठी. मग त्याची इथं चहा घ्यायला जावं. त्याची बायको घरामध्ये झोपलेली आणि हा हळूच दार वाजवतो आणि त्याच्या भाषेमध्ये म्हणतो, ए स्मिता अगं दार उघडतेस का गो? अगदी स्टँडर्ड भाषा असते महाराज. काय म्हणतो माहितीये का, ए स्मिता अगं उठतेस का गो, म्हणजे उठच म्हणण्याचा ज्याचा अधिकार नाही तो म्हणजे स्टँडर्ड. हा, तो हळूच आवाज देणार आणि म्हणणार, ए स्मिता अगं दार उघडतेस का ग? ते हळूच दार उघडणार, त्याच्याकडे जाणार आणि त्याला म्हणणार, इश्यू बनते एवढ्या रात्री कशाला उठवलेस? म्हणजे जसं काय कुत्रं गित्र पाळलं का काय? इश्यू बनते. ते म्हणणार, अगं चहा घेण्यासाठी आपली ते बाबा आले. ती म्हणणार, मी सिलेट बघू खूप दमले, एक काम कर, चहा तू बनव, बाबांना पण दे, तू पण घे आणि मला पण दे.
स्टँडर्ड नमुने पुणे मुंबईकडले आपली इकडं खेड्या भागामध्ये आलं 11ला कीर्तन संपावं एखादा आमच्याकडे यावा आणि आम्हाला म्हणावं चला महाराज आमची तर दुधाला म्हणजे म्हशी तो ह्याकडं आम्हाला नाही दुधाला मग त्याची तर दुधाला जावं त्याची बायको तिथं घरामध्ये झोपलेली तिथंच शेळ्या कोंडलेल्या तिथंच कोंबड्या कोंडलेल्या तिथंच पोरगं दारू पिऊन पडलेलं मथारा कुठे डोसक्याचा दगड घालतो आणि तेवढ्यात तिथं आम्हाला न्यावं आणि पुन्हा बायकोला आवाज देणार ते दारुगड महाराज आलाय एवढा वजनात असतो तो महाराज दारुगड म्हणणार महाराज आलाय दार उघडीत नाही काही नाही अंगावर घेतलेलं फक्त पांघरून मागं सारते आणि त्याला म्हणते काय लावले हो ट्याव 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 इथं दिवसभर माणूस काय म्हणत म्हणतोय तुमचं ट्याव 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 सुरू होतंय ते म्हणताय चहा घेण्यासाठी आपले ते महाराज आले त्या बाईचं जास्त डोकं खवळतं ती डायरेक्ट म्हणती महाराजाला घाल चुलीत त्याच्यामुळं मी मधला मार्ग काढलाय तुम्ही तुमच्या घरी नेऊ नका तुम्ही बायकोला उठू नका कीर्तनाला आलात ना तर सुट्टे 10 रुपये द्या मी वाटानं चहा घेतो महाराज लक्षात ठेवा हा अगदी जमाना बदललाय महाराज इकडे लक्ष द्या का जीवनामध्ये जीवन जगत असताना महाराजांनी नामाचं महत्व सांगितलं भगवंताचं नामचिंतन करायचंय किती जरी संसार प्रपंच काटकसरीनं करा काही उपयोगाचं नाही संसारामध्ये प्रपंचामध्ये मनुष्य भिकालाच लागतो महाराज कितीही संसार प्रपंच काटकसरीनं करा याला उदाहरण सांगतो आम्ही मुंबईला कीर्तनाला जाऊ लागलो आम्ही किशोर महाराज आम्ही सोबत होतो बघा मला वाटतं 2-3 वर्ष अगोदरचा काळ आहे बघा किशोर महाराज आम्ही मुंबईला कीर्तनाला जाऊ लागलो आणि कीर्तनाला जात असताना जराशी मध्ये ट्रॉफिक लागली त्या ट्रॉफिकमध्ये एक भिकारी भीक मागण्यासाठी आला ज्या साईडनं किशोर महाराज बसलेली होती त्या साईडचे त्या भिकाऱ्यांना अशी काच वाजवली किशोर महाराजांना काच खाली घेतली आणि तो भिकारी किशोर महाराजांना पैसे मागू लागला किशोर महाराजांनी खिशातले 5 रुपये काढले त्या भिकाऱ्याच्या हातामध्ये देऊन टाकले तो भिकारी पुढे गेला आणि परत माघारी आला ज्या साईडला किशोर महाराज बसलेले होते त्या साईडचे त्या भिकाऱ्यानं परत काच वाजवली किशोर महाराजांना परत काच खाली घेतली तो भिकारी किशोर महाराजांना परत पैसे मागू लागला किशोर महाराज म्हणले आधीच 5 रुपये दिलते ना पुन्हा नंतर काय करायचे तो भिकारी काय म्हणला माहिती का अहो महाराज आधीचे 5 माझ्यासाठी आणि दुसरे जे देणार आहे ते माझ्या मैत्रिणीसाठी किशोर महाराज म्हणले कमाल आहे भिकाऱ्याला सुद्धा मैत्रिणी असतात का काय म्हणले ते कमाल आहे म्हणले भिकाऱ्याला सुद्धा मैत्रिणी असतात का ते भिकारी काय म्हणला माहिती का तिच्यामुळेच भिकाला लागलोय बघा काय करायचंय सांगा काही खरं नाही महाराज हा संसार आहे म्हणे हा प्रपंच आहे या संसाराच्या प्रपंचाच्या नादाला लागू नका माणसांना आनंद घ्यावा आनंद जर कुठं असेल ना तर इथं आनंद आहे पण एक वाक्य लक्षात ठेवा इथं येण्यासाठी का इथले भाग्य असावं लागतं मागच्या जन्मेचं पुण्य असावं लागतं म्हणे हे कोणाच्याही नशिबामध्ये नाही अनंत जन्माचे अनंत जन्माचे अनंत जन्माचे सुकृत अनंत जन्माचे सुकृत पद अनंत जन्माचे अनंत जन्माचे अनंत जन्माचे सुकृत पद अनंत जन्माचे सुकृत अनंत जन्मेचे सुखरूप पदरी ऐका जीवनामध्ये जीवन जगत असताना मागच्या जन्मेचं पुण्य असावं लागतं भगवंताचा साधू संतांचा कृपाशीर्वाद लागतो अर्थातच हे कोणाच्याही नशिबामध्ये नाही एक ऐका जीवनामध्ये जीवन जगत असताना महाराजांनी खऱ्या कीर्तनाचं महत्व सांगितलंय हे जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे जावं का वारंवार कुठेही कधीही केव्हाही निस्वार्थ सांभाळणारा जर कोण असेल तर जगाचा चालक मालक आहे बाकीचे सगळे सांभाळतात पण स्वार्थापोटी जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आणि अंतकाळीचं कुणी नाही मग महाराज सांगतात बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोय नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी
या संसारामध्ये या प्रपंचामध्ये कोणी कुणाचं नाही, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयरे. निस्वार्थ सांभाळणारा हा जगाचा चालक मालक भगवंत आहे आणि स्वार्थापोटी सांभाळणारे तुम्ही आम्ही आहे. जोपर्यंत पैसा आहे ना तोपर्यंत सगळे जवळ येतात. बरं मला सांगा, पैशाची गरज कोणाला हो? ज्याच्याजवळ पैसा नाही, ज्याच्याजवळ धन नाही, ज्याच्याजवळ लक्ष्मी नाही त्याला धनाची गरज आहे. पण काही का लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी झाली त्याला पैशाची गरज आहे का हो? त्याला धनाची गरज आहे बाबा. महाराज सांगतात, पाय लक्ष्मीचे हाती अंतिशी यावे काकुळती. लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी झाली त्याला पैशाची गरज नाही, धनाचीही गरज नाही. ज्ञान असो, धन असो, श्रीमंती असो, थोडं जरी मिळालं तर अहंकार झाला म्हणून समजा. तसा लक्ष्मीला सुद्धा अहंकार झाला. भगवंताचा लक्ष्मीचा दोघाचा संवाद सुरू झाला आणि त्या संवादामध्ये लक्ष्मी देवाला सांगू लागले, देवा या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर मी आहे. उदाहरण फार गोड आहे, ऐका हा. या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर मी आहे. का तर हे जग कोणामुळे चालत असेल तर माझ्यामुळे चालतं. लक्ष्मी बोलू लागली, कोणाला? देवाला सांगू लागली, हे जग जर कोणामुळे चालत असेल तर माझ्यामुळे चालतं. भगवंताने सांगितलं, लक्ष्मी तोंडानं म्हणून काहीच उपयोग नाही, हे मला सिद्ध करून दाखवावं लागेल. लक्ष्मी म्हणली, ठीक आहे, वेळ आल्याच्या नंतर मी नक्की सिद्ध करून दाखवेल. गावामधून प्रेत यात्रा जाऊ लागली आणि त्या प्रेत यात्रेमध्ये लक्ष्मीनं पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली. ऐका हा, त्या प्रेत यात्रेमध्ये पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली. त्या प्रेत यात्रेमधल्या लोकांना काय केलं माहितीये का? प्रेत खाली ठुलं आणि सगळेजण पैसे गोळा करू लागले. काय केलं? प्रेत यात्रेमधल्या लोकांना प्रेत खाली ठुलं आणि सगळेजण पैसे गोळा करू लागले. जाऊ द्या, त्या प्रेत यात्रेचं जाऊ द्या. उदाहरणार्थ जर आपल्या कीर्तनातच पैशाचा पाऊस पाडला तर तुम्ही कीर्तन आहे का राहतान का? तुम्ही राहतान का नाही हे तुमचा पुढचा प्रश्न आहे. मी करीनच का नाही हे लय मोठा प्रश्न आहे. बघा, सगळे धनाच्या मागे पळतात महाराज, सगळे पैशाच्या मागे पळतात. लक्ष्मी पळत देवाकडे जाते आणि सांगते देवाला, देवा
मी अगोदरच सांगितलं होतं या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर मी आहे. का हे जग कोणामुळं चालतं तर माझ्यामुळं चालतं. का ज्या प्रेत यात्रेमध्ये मी पैशाचा पाऊस पाडला त्या लोकांना प्रेत खाली उठलं आणि सगळेजण पैसे गोळा करू लागले. भगवंत सांगतात लक्ष्मी तुझं अगदी बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या प्रेत यात्रेमध्ये तू पैशाचा पाऊस पाडला त्या प्रेत यात्रेमधले लोक तुझ्याकडे आले. ज्या प्रेत यात्रेमध्ये तू पैशाचा पाऊस पाडला ते प्रेत अजून तुला बघून काही उठलेलं नाही. भगवंत सांगतात असं देवा लक्ष्मीला बोलू लागले. लक्ष्मी देवाला सांगते देवा ते उठणच कसं, त्याच्यात रामच राहिलेला. भगवंत सांगतात लक्ष्मी जर प्रश्नाचं उत्तर कळलं असेल तर मी शांत बसू का. लक्ष्मीने सांगितलं असं कोड्यात मग बोलू नका देवा, मला स्पष्ट सांगा. भगवंताने स्पष्ट सांगितलं ऐक लक्ष्मी, जोपर्यंत शरीरामध्ये मी आहे तोपर्यंत तुला किंमत आहे, आणि एकदा जर का मी शरीरामधून निघून गेलो तर तुला कवडीची सुद्धा किंमत नाही. आपल्या धनाला आपल्या श्रीमंतीला किंमत आहे, पण कशामुळं, जोपर्यंत तुमच्या आमच्या शरीरामध्ये राम आहे तोपर्यंत. एकदा हा शरीरामधला राम निघून गेला की तुमच्या धनालाही किंमत नाही आणि तुमच्या श्रीमंतीलाही किंमत नाही. याच्याकरता महाराज सांगतात जीवनामध्ये जीवन जगत असताना ह्या जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे जावं. आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं लागतंय महाराज. जाणं हे प्रत्येकाचं निश्चित आहे, कारण येथे नाही उरो आले अवतार आणि रती पामर जीव नगर का सौदागर. इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं लागतंय, कारण हे जे आयुष्य देवाला सुद्धा अवतार संपावे लागले, साधू संतांना सुद्धा अवतार संपावे लागले. तुम्हाला मला जावं लागतं हे मात्र निश्चित आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे समाजासाठी आवश्यक असतात ते जे लवकर निघून जातात आणि जे काहीच कामाचे नाही त्यांचे लोक अभिषेक घालू घालू कदरतेत पण जात नाहीत. काही कामाचे नसणारे अजूनही बघा, जगद्गुरु तुकोबारायची समाजाला गरज होती पण 42व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. माऊली ज्ञानोबारायांची समाजाला गरज होती पण 22व्या वर्षी समाधी घेतली. आणि जे काहीच कामाचे नाही ते जातच नाहीत महाराज. असं जगा गावामध्ये एक जण राहत होता, काहीच करत नव्हता, खायचा प्यायचा झोपायचा, खायचा प्यायचा झोपायचा. बायको म्हणली का हो 4-5 दिवसावर दिवाळीचा सण आलाय, काहीतरी काम करा. लोकाची लेकरं गुलाबजामू खातेन लाडू खातेन आणि आपली लेकरं नुसते दुसऱ्याच्या लेकराच्या तोंडाकडे बघते. ह्याला काहीतरी काम करायला सांगितलं की हो म्हणायचा, मरूनच जातो. बायको सुद्धा एक दिवशी कदरली. बायको म्हणली जा बरं काय करायचं ते करा. हे पाट 5 वाजता पुलावर आलं, उडी मारतो म्हणला आणि मरूनच जातो. आणि त्या पुला खोलून एक भाजीवाला भैया जाऊ लागला. कमळाच्या फुलाच्या जशा पाकळ्या असतात तशी तिनं टोपल्यामध्ये भाजी ठेवलेली. ह्यानं पुलावून उडी हाणली. जशी उडी हाणली तसं हे ठपकून भाजीच्या टोपल्यात पडलं. माय जशी लेकराला मांडीवर घेते ना तसं हे टोपल्यात पडलं. नवलाई का वरचं गेलं नाही, टोपल्या खाल्लं मेलं. आणि ते भाजीवाला सांगून आलं होतं पोरायला, आज जेवढ्याची भाजी कर तेवढ्याचे फटाकडे तुम्हाला. त्याचे पोरं खुश होते, माझे पप्पा फटाकडे आणणार आहे. ते पुला खाली मेलं. आणि ज्याची बायको खुश होती, कायमची खटखट गेली, ते दुपारच्या जेवणाला घरी आलं. काय खरंय सांगा, समाजासाठी आवश्यक असणारे लवकर निघून जातात. जीवनामध्ये जीवन जगत असताना असं जगावं. गेल्याच्या नंतर 4 माणसाने असं जगावं. तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तम शिवरे कीर्ती मागे. गेल्याच्या नंतर सुद्धा 4 माणसाने आदरण नाव घेतलं पाहिजे. त्या जगण्याला खरा अर्थ एक ऐका, संसारामध्ये प्रपंचामध्ये किती काटकसरीने नका काही उपयोग नाही, पण एकदा ह्या धर्ममंडपामध्ये या. जगाचा चालक मालक भगवंत तुमचे बिलं काढल्याशिवाय राहणार नाही. जगत असताना असं जगावं की जगाच्या चालक मालकाला भगवंताला सुद्धा तुमचं आमचं कौतुक वाटलं पाहिजे. तुम्ही म्हणता महाराज मगापासून संसार सांगायले, तुमचं लग्न झालं नाही, संसाराच्या प्रपंचाचे लय उचापते करायले. हे बघा मी प्रामाणिक माणूस आहे, त्याच्यामुळे मी प्रमाण दिल्याशिवाय कधीच बोलत नाही. काही जरी बोलत असेल तर मी पुरावा देऊन बोलतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराज जर बोलत असतील आणि महाराजाच्या बोलण्याला जर पुरावा नसेल तर महाराज जिता पुरावा.
याच्याकरता मी पुरावा देऊन बोलणार आहे. मी गेल्या वर्षी सुद्धा सांगितलं होतं आणि या वर्षी सुद्धा मी सांगतोय, हा संसार काही कामाचा नाही. फलकटो तो संसार येथे सार भगवंत, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटे. प्रत्येकाची बायको प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेत शिकवते महाराज. वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका. नाव्याची बायको म्हणते मेल्यानं माझा केसानं गळा कापला. पेंटरची बायको म्हणते एका रट्यात थोबाड रंगवीन. पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. बरोबर आहे का नाही? आता काय प्रदीप महाराजाकडे बघता, त्यांचं झालंच नाही. आम्ही दोघं पिपळा खाल्ले म्हणजे त्याच्यामुळं काय कळणार आहे आम्हाला सांगा बरं. पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. बरं मला सांगा, गायनाचार्याची बायको काय गपची बसते का हो? किती गोड चालगायची, किती गोड चालगायची. आणि घरी जायचं आणि घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणायचं बाग आज चैतन्य महाराजांच्या कीर्तनामध्ये एवढी गोड चालगायली. बायको म्हणते ग बसा, लग्नाच्या आधीपासून मला माहिती तुम्ही किती चालीचे, तुम्ही गपरा, मला काही सांगू नका. काय करायचे सांगा बरं. बरं मला सांगा, कीर्तन करायची बायको काय गपची बसते का? कीर्तनकाराची बायको सुद्धा गपची बसत नाही. पण मला त्याचा अनुभव नाही म्हणून मी अजून काहीच सांगत नाही. बघा हा संसार आहे म्हणे, हा प्रपंच आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा. आता तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, मी कुठंच सांगत नाही पण आता उगाच तुम्ही सगळेजण इथं उपस्थित आहेत म्हणून सांगतो. कीर्तन झालं की उगाच घरी जायचं आणि घरी गेल्याच्या नंतर वजनात बायकोला म्हणायचं चाल जेवायला वाढ. बरं वजन हाणायचं घरी गेल्याच्या नंतर. वजनात बायकोला म्हणायचं चाल जेवायला वाढ. वाढ जेवायला. बायको वाढणारच, फक्त तुम्हाला वजनात म्हणावं लागेल. नाही तर तुम्ही असं मिळी म्हणता ए पिल्लू जेवायला वाढतेस का गं? कशाला वाढीन सांगा बरं. वजनातच म्हणा, बायको जेवायला वाढणारच. आणि एवढं जरी वजनात म्हणून बायकोनं जर जेवायला वाढलं नाही तर तिथून पुढं तुम्हाला फुल परवानगी. अशा बाह्या मागं सारायच्या, असं बाहेर जायचं, असा निब्बर बुटाचा जोडा घ्यायचा आणि खन 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 पायात घालायचा आणि धाब्यावर जेवून यायचं. कारण मला माहिती तुम्ही तुमच्या बायकोला मारू शकत नाही. कारण बायकोला मारण्यासाठी चोपदारासारख्या मिशा ठेवाव्या लागतात. आता सध्याच्या काळात मिशा ठुनच बंद झालंय. बायकाच भेणं तर मिशा काय चहात बुडवायच्यात का सांगा बरं. मलाच का हे खरं राहिलेलं नाही. मारा आनंद जर कुठं असेल तर इथं आनंद आहे. चोपदार खरं सांगा, कीर्तनात आनंद आहे का घरात आनंद आहे? संसार करण्यात आनंद आहे का कीर्तन करण्यात आनंद आहे? मंडपात आनंद आहे का घरी आनंद आहे? मग कीर्तन झाल्यावर कुठं जाणार आहे? घरी जाणार आहे. बरोबर आहे मारा. संसार प्रपंच आहे म्हणून करायचं आहे. भगवंताचं नामचिंतन असून सुद्धा लोक करत नाही. ही फार मोठी शोकांतिक आहे मारा. केलं पाहिजे भगवंताचं नामचिंतन. नाचावं माणसानं पण कीर्तना Bingala
सुहम वाग्या प्रेम लगरावारी सुहम वाग्या प्रेम लगरावारी सागरोनी भजनी लागानी बकरा कैवारी सागरोनी भजनी लागानी बकरा कैवारी टाळ्या वाजवा एकदा इंजासाठी. नाचावं माणसानं, पण कुठं नाचावं? कीर्तनात नाचावं. आनंद घेतला पाहिजे महाराज. साधू संतांनी नाचायला सांगितलं, पण कीर्तनात नाचायला सांगितलं. एक वाक्य लक्षात ठेवा, निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे. मग मला सांगा, लग्नामध्ये जे नाचतात ते नवरदेवावर लईच प्रेम आहे म्हणून नाचतात का टाकलेली जिरत नाही म्हणून? हो, टाकलेली जिरत नाही म्हणून नाचतात. ऐका, निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे. लग्नातलं नाचणं हे मस्तीचं आहे आणि कीर्तनातलं नाचणं हे भक्तीचं आहे. याच्याकरता नाचावं. महाराज सांगतात, नाचू कीर्तनाचे रंगे आणि ज्ञानदीप लावू जगे. आनंद घेतला पाहिजे महाराज. असंच एका गावाला कीर्तनाला गेलो. एवढे चोपदार नसले पण नेमकी त्यांची बायको कीर्तनात आलेली होती. घरी गेल्याच्या नंतर बायको म्हणले, का हो लईच कीर्तनामध्ये नाचत होते, कीर्तनकारावर प्रेम होता, कीर्तनावर प्रेम होतं. चोपदार म्हणले, बाई सांगूच का? बाई म्हणली, पटकन सांगा. चोपदार म्हणले, खरंच सांगू का? बाई म्हणली, पटकन सांगा. चोपदार म्हणले, कीर्तनकारावर प्रेम नव्हतं, कीर्तनावर प्रेम नव्हतं. मग बायको म्हणले, नाचत का होते? चोपदार म्हणले, कीर्तन सुरू झाल्यापासून धोत्रात झुरळ घुसलं, म्हणला कीर्तन संपुष्ट निघलं नाही म्हणून उड्या हानीत होतं. म्हणजे बाकी काही नाही बघा. ऐका, नाचावं माणसानं, पण कीर्तनात नाचावं. आनंद घेतला पाहिजे, कारण इथल्यासारखा आनंद, इथल्यासारखी मजा हे दुसरीकडे कुठं नाही. पण एक ऐका, आनंद घेत असताना आनंद पचायला बी पाहिजे. महिला मंडळ, आनंद पचाय काय लागते हो? काय लागते? काय लागते?
ताकद लागते, ताकदीशिवाय आनंद पसतो का? अजिबात नाही. त्याच्यामुळे इथला आनंद घेत जा, इथली मजा घेत जा, कारण हा सुख सोळा स्वर्गी नाही. याच्याकरता महाराज सांगतात मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. तुम्हाला आम्हाला जन्म भेटावा, पण कुठं भेटावा? तर आम्हाला जन्म कुठं भेटावा? तर महाराज सांगतात या मृत्यू लोकामध्ये जन्म भेटावा. महाराज कीर्तन केलं, नामाचं महत्त्व सांगितलं. जर खऱ्या कीर्तनाचं महत्त्व, नामाचं कीर्तन जर आम्ही केलं तर नेमकं काय होईल? तर महाराज द्वितीय चरणात महाराज तुमचा दाताय, तुमचा सखाय. तुका म्हणे दाता सखा आणि आयुषा अनंता सारिका. त्या जगाच्या चालक मालकाकडे, भगवंताकडे जा. वारंवार कुठंही कधीही केव्हाही जर सांभाळणारा जर कोण असं तो जगाचा चालक मालक भगवंत आहे. मनुष्यानं जीवनामध्ये जीवन जगत असताना आनंदानं जगावं, प्रेमानं जगावं. एवढा अट्टहास जर तुम्ही आम्ही कशासाठी केला असं, तर माणसाच्या जीवनामध्ये कुठंतरी काहीतरी बदल व्हावा याच्याकरता तुम्ही आम्ही एवढा अट्टहास केलाय. अतिशय सुंदर अशा प्रकारचं, गोड अशा प्रकारचं दृष्ट लागावं एवढं सुंदर हे केलेलं कार्यक्रमाचं निवेदन आहे. आधी करून तरुण मंडळीचं या कार्यक्रमाला भरपूर योगदान आहे. वयोवृद्ध मंडळींचा कृपा आशीर्वाद आहे. सुंदर अशा प्रकारचं निवेदन आहे. आपलं कार्यक्रमाचं किती वर्ष या वर्षीचं? किती? 57वं वर्ष आहे. वा. एकदा या सर्वांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. एवढा तोला मोलाचा, एवढा भव्य दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम केला आहे. गेल्या वर्षीसुद्धा मी कीर्तनाला आलो होतो. योगायोगानं भगवंताच्या कृपा आशीर्वादानं गेल्या वर्षीची जागराची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलती. तर त्यावेळेस तिकडं सप्ताह होता बघा. असा तोला मोला नव्हता, पण त्यावेळेस जरा छोटंसं होता. पण या वर्षी आता फार मोठं नियोजन केलं आहे. भगवंत सांगतात, साधू संत सांगतात, येवलेसे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेलो गेला गगनावरे. ज्ञानोबाऱ्यांच्या चरणी, भगवंताच्या चरणी, तुमच्या सर्वांच्या चरणी एवढंच मागणार आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य ना तोपर्यंत एवढाच तोला मोलान आपला कार्यक्रम होत राहावा, एवढंच भगवंताच्या चरणी मागतो. अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे केलेलं कार्यक्रमाचं नियोजन आहे. तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावेत एवढे धन्यवाद कमीच आहेत. माझी वेळ संपलेली आहे, 11 वाजलेले आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे केलेलं कार्यक्रमाचं नियोजन आहे. तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावेत एवढे धन्यवाद कमीच आहे. आजचं हे कीर्तन फक्त छोट्याल्या मुलांसाठी, तरुण मुलांसाठी, याच्यामुळं माझ्याच नावावरती एक सुंदर अशा प्रकारचा, गोड अशा प्रकारचा संदेश तयार केलेला आहे. हे कॅलेंडर प्रत्येकानं घरी घेऊन जावं ही तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती. मंडपाच्या बाहेर ब्रेझा गाडी लावलेली आहे. गाडीचा नंबर आहे 0770. गाडीकडे जाऊन प्रत्येकानं कॅलेंडर घेऊन जावं. या कॅलेंडरची फक्त 20 रुपये किंमत आहे. प्रत्येकानं जा आणि कॅलेंडर घेऊन जा. ऐका भाविक मायबाप जिवाळा चैतन्याचा. पाया पडून सांगतो जपा लेकरा बाळा. ऐका भाविक मायबाप जिवाळा चैतन्याचा. नको द्वेष नको मत्सर फुलवा नात्याचा माळा. ऐका भाविक मायबाप जिवाळा चैतन्याचा. बांधावरची भांडणं टाळा गुंफा प्रेमाच्या माळा. ऐका भाविक मायबाप जिवाळा चैतन्याचा. नको परिस्थितीचे कारण लेकरांना शिकवा धार्मिक शिक्षण व शाळा. ऐका भाविक मायबाप जिवाळा चैतन्याचा. जीव तोडून सांगतो हा जिवाळा चैतन्याचा आलेख, हा संदेश तयार केलेला आहे. हे कॅलेंडर प्रत्येकानं घरी घेऊन जावं ही तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती. आजचा हा कार्यक्रमाचा पहिला दिवस होता. गेल्या वर्षीचा दिवस माझ्याकडं जागरा चालता, म्हणजे 7व्या दिवशीची. आणि 7व्या दिवशी डायरेक्ट मी आता पहिल्या दिवसावर आलो बघा. पहिल्या दिवशीची या वर्षीची कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. पण असं वाटलं नाही की आजचा कार्यक्रमाचा पहिला दिवस असेल म्हणून. अतिशय सुंदर अशा प्रकारचं तुम्ही सर्वांनी केलेलं हे निवेदन आहे. अभंगाचा अर्थ, भावार्थ माझ्या बुद्धीला जसा झेपल तसा मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. एखादा शब्द काही जर चुकला हुकला असेल तर मुलाचं अंतकरण करून मला माफ करा. जे योग्य आहे ते
माझी मला जे योग्य आहे ते तुम्ही घेऊन टाका आणि जे चुकीचं आहे ते माझी मला परत देऊन टाका. झालेली सेवा ज्ञानोबाऱ्यांच्या चरणी, गुरुवऱ्यांच्या चरणी, भगवंताच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून इथेच मी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण, मग काही नोहे बाधा, काम दुर्जनाचे क्रोधा, शांती खड्ग हाती काळा सीते नागविती, मग काही नोहे बाधा, काम दुर्जनाचे क्रोधा, तुका मने दाता सखा ऐशा अनंता सारिका, मग काही नोहे बाधा, काम दुर्जनाचे क्रोधा. जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसानं आनंदानं जगावं, प्रेमानं जगावं. या जगण्याला खरा अर्थ आहे. काय म्हणले मामा, घ्यायचं का? 5 मिनटं घेऊ का अजून? काय अडचण नाही ना? महिला मंडळ घेऊ ना? बोर झालात का? नाही ना? जर बोर झाले असतील तर एकदा चहा सांगू का? नाही ना तसं काय? हां, मग इकडे लक्ष द्या. असं शेवटचे 5 मिनटं घेतो. हे सर्वांनी लक्ष देऊन ऐका. वेळ तर संपलेलीच आहे. माझं कीर्तन म्हणजे मी वेळेच्या पुढं जात नाही आणि वेळेच्या आतही संपत नाही. पावसानं रप्पा यावं आणि निघून जावं, वांबाळ आणि झडगं लावू नये, असं माझं कीर्तन आहे. मी वेळेच्या पुढंही जात नाही आणि वेळेच्या आतही संपत नाही. पण तुमची सर्वांची इच्छा आहे म्हणून 5 मिनटं घेतो. हे सर्वांनी लक्ष देऊन ऐका. जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसानं आनंदानं जगावं, प्रेमानं जगावं. एवढा अट्टहास जर कशासाठी केला असेल तर माणसाच्या जीवनामध्ये कुठंतरी काहीतरी बदल व्हावा याच्याकरता. जे चांगलं कार्य करतात त्याला लोक त्रास देतात महाराज. चांगलं जे कार्य करणार आहे त्याला लोक त्रास देणारच आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये निंदा करणारे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्रास देणारे असतात आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये एखादा का होईना निंदा करणारा, हे एखादा का होईना जीवनामध्ये त्रास देणारा असलाच पाहिजे. हा असणं गरजेचं आहे. ऐका, साधू संतांच्या जीवनामध्ये साधू संतांना त्रास झाला, तुम्हाला मला त्रास होतो, त्यात काहीच नवल नाही. जगद्गुरू तुकोबारायांनी जो गाथा लिहिला, तुकोबारायांचा गाथा पाण्यामध्ये बुडवायचा प्रयत्न केला. तुकोबारायांचा गाथा पाण्यामध्ये तरंगत होता, तुकोबारायांचा गाथा पाण्यामध्ये बुडावा याच्याकरता तुकोबारायांच्या गाथ्याला दगड बांधले. पण दगडासहित तुकोबारायांचा गाथा पाण्यामध्ये तरंगत होता. डोकेवाडीकर, माझा प्रश्न असा तुम्हाला आहे, त्या काळातले माणसं प्रामाणिक होते का दगड प्रामाणिक होते हो दादा? कोण? दगड प्रामाणिक होते ना. ज्ञानोबारायाला भेटण्यासाठी 1400 वर्षाचे चांगदेवराय आले. हातामध्ये काय होतं? सापाचा चाबूक. बसून कशावर आलते? वाघावरती. ज्या निर्जीव दगडाच्या भिंतीवरती माऊली ज्ञानोबाराय बसली होती, ती निर्जीव भिंत माऊली ज्ञानोबारायांनी चालवली. मग मला सांगा, त्या काळातली माणसं प्रामाणिक का दगड प्रामाणिक? दगड प्रामाणिक आहे. शेजाऱ्याचं आणि आपलं बांधासाठी भांडण व्हावं. तुमच्याकडे होतात की नाही मला माहीत नाही, पण आमच्याकडे होतात. होतात का तुमच्याकडं? होतात ना? मला वाटलं आमच्याकडेच होतात काही की बघा. शेजाऱ्याचं आणि आपलं बांधासाठी भांडण व्हावं, भांडण मिटावं आणि आईन बांधाच्या मधोमध दगड ठेवा. 2 दिवसानं म्हणा, 4 दिवसानं म्हणा, 8 दिवसानं म्हणा अथवा 15 दिवसानं म्हणा. शेतामध्ये जाऊन बघायचं, अर्धा दगड त्याच्या तरी शेतात असतो किंवा अर्धा दगड आपल्या तरी शेतात असतो. मग मला सांगा, दगड सरकाला की सरकवला? सरकवला ना. मग माणसं प्रामाणिक का दगड प्रामाणिक हो? हा, दगड प्रामाणिक आहे. किती जरी विचार केला तर दगड हे प्रामाणिक आहे, माणसं हे प्रामाणिक नाही. एक ऐका, माणसाला माणसाची मानसिकता आणि प्रामाणिकता जपण्यासाठी याच्याकरता एवढं नियोजन आणि याच्याकरता हा धर्ममंडप आहे बघा. कुठंतरी काहीतरी कधीतरी माणसाच्या जीवनामध्ये बदल व्हावा याच्याकरता तुम्ही आम्ही एवढा अट्टहास केला आहे. जीवनामध्ये जीवन जगत असताना आनंदानं जगा. की बाबा माणसाचं जे आयुष्य आहे, माणसाचं आयुष्य फारच छोटं आहे. एक घास हातात आहे आणि एक घास तोंडात आहे. घास गिळायची सत्ता सुद्धा तुमच्या आमच्या हातामध्ये नाही. या वृक्षाची पाने हलवायची सत्ता, वृक्षाचं पान हलवायची सत्ता जर हातात कोणाच्या असेल तर त्या देवाच्या, ती जगाच्या चालक मालकाच्या भगवंताच्या हातात आहे. माणसाचं आयुष्य फार छोटं आहे, पण या छोट्या आयुष्यामध्ये कसं जगायचंय हे तुमच्या आमच्या हातात आहे. एक ऐका, मनुष्य किती दिवस जगला याला काही किंमत नाही. मनुष्य कसा जगला ना याला फार मोठी किंमत आहे. याच्याकरता जीवनामध्ये जीवन जगत असताना आनंदानं जगावं, प्रेमानं जगावं. या जगण्याला खरा अर्थ आहे. तुमची आमची माणुसकी जपा. झालेली सेवा इथंच तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करून मी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. एकदा सर्वांनी हाताने टाळी मुखाने भजन करायचे. जेव्हा भजन करेल तेव्हा करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण, मग काही नोहे बाधा, काम दुर्जनाचे क्रोधा, शांतीकडे घाते काळा सीते नागविती, तुका मने दाता सका ऐशा अनंता सारिका, मग काही नोहे बाधा, काम दुर्जनाचे क्रोधा. विठोबार हरी दे